सर्वांना जय भीम जिंदाबाद। तर आजचा हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवत आहे की गेले 19 दिवसापासून दिल्ली जंतर मंतर येथे जे आहे सोनम वांगचुक सर जे भारत देशातील एक असे सायंटिस्ट आहेत ज्यांनी लद्दाखमध्ये आर्मीसाठी टेम्परेचर टेंट बनवले, ज्यामध्ये -50°C सुद्धा आर्मी सुरक्षितपणे राहू शकते, ज्यांनी असं इनोव्हेशन केलेले आहेत ज्यामुळे बर्फाळ प्रदेशामध्ये त्यांना पाणी साठवता येईल, ज्यांना अनेक देशांनी PhD दिलेले आहेत, ज्यांना आशियाचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे, असे आपले सायंटिस्ट सोनम वांगचुक सर गेल्या 19 दिवसापासून दिल्ली जंतर मंतर येथे जे आहे हंगर स्ट्राईक करत आहेत। आणि हे मनुवादी सरकार, हे मोदी सरकार त्यांच्यावरती एक स्टेटमेंट सुद्धा देत नाही, त्यांना भेटण्यासाठी सुद्धा येत नाही। अशा या सरकारचा जाहीर निषेध आज या व्हिडिओद्वारे आपण करूयात। तसंच जंतर मंतर येथील असलेले मुद्दे ज्यामध्ये पेपर फुटी आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत, विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्येच्या विरोधात मागण्या आहेत, या सर्व मागण्यांना पाठिंबा देत आज आपण हा व्हिडिओ शूट करणार आहोत। तर मित्रांनो, लद्दाखचे ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट, एन्व्हायरमेंट ॲक्टिव्हिस्ट सोनम वांगचुक सर जे एक सायंटिस्ट आहेत, एक इंजिनियर आहेत, ज्यांनी देशाला वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन करून दिलेले आहेत, ज्यांनी आर्मीसाठी काम केलेलं आहे, ज्यांनी देश पातळीवर युनायटेड नेशन्स UN सारख्या जागेवरती भारत देशाला रिप्रेझेंट केलेलं आहे, अशा व्यक्तीला आज हे सरकार, हे BJP सरकार, हे मनुवादी सरकार अँटी नॅशनल म्हणू लागलेलं आहे। म्हणजे या सर्वांमध्ये शिकलेले अडाणी झाले आणि अडाणी असलेले शिकलेले झाले असं म्हणायला आपल्याला चुकणार नाही, कारण की अडाणी असणारे लोक जंतर मंतर येथे जाऊन विद्यार्थ्यांना सपोर्ट करत आहेत आणि शिकलेले लोक आजही आपल्या घरामध्ये शांत बसलेले आहेत, हे म्हणत की आपल्याला त्यावरून काय घेणं देणं। पण त्यांना हे विचार येत नाही की आपल्याला जरी घेणं देणं नसेल, आपला भाऊ, आपली बहीण, आपला मित्र कोणी ना कोणी नीटची पेपर देत असेल, JEEची पेपर देत असेल किंवा अन्य पेपर देत असेल, तर प्रत्येकाचं भविष्य हे परीक्षांवरती आणि इंडियाच्या एज्युकेशन सिस्टीमवरती निर्भरून आहे। तर अशा परिस्थितीमध्ये आपण सोनम वांगचुक सर आणि जंतर मंतर येथील चालू असलेलं प्रोटेस्ट याला विरोध करणं म्हणजे त्यांना खरं देशद्रोही म्हणावं लागेल। जे सोनम वांगचुक सरांच्या विरोधात आहेत, जे जंतर मंतर येथील प्रोटेस्टच्या विरोधात आहेत, त्यांना खरं तर देशद्रोही म्हणावं लागेल आपल्याला, कारण की त्यांनी डोळ्यावरती अशी एक पट्टी बांधून ठेवलेली आहे ज्यामुळे त्यांना देशातील समस्या दिसत नाही, ज्यामुळे त्यांना देशातील 25 विद्यार्थ्यांनी केलेली आत्महत्या दिसत नाही। अशा या सरकारचा जाहीर निषेध आज आपण करूयात। आणि 20 तारखेला होत असलेल्या लोकसभामध्ये संसदपर्यंत मार्च होणार आहे, तर त्यासाठी आपल्याला दिल्लीमध्ये जाता येत असेल तर जा। विद्यार्थी अवस्थेत खूप कमी चान्सेस असतात की आपल्याला इतका लांबचा प्रवास करता येईल, परंतु जरी आपण तिथपर्यंत जाता येत नसेल तरी आपण आपल्या पातळीवरती त्या प्रोटेस्टला सपोर्ट करणं महत्त्वाचं आहे। आपलं पाऊल उचलणं, आपण त्यावरती बोलणं महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला तिथं जाता येत नसेल, जाणं शक्य नसेल, तुम्ही घरून त्यावरती आपली प्रतिक्रिया शेअर करा, तुम्ही त्याच्यावरती काहीतरी बोला, आपल्या आजूबाजूच्यांना जागृत करा। हे सर्व जे आहे युवांचं काम आहे, पण हे सरकार युवांना भटकवून धार्मिक गोष्टींमध्ये अडकवून ठेवत आहे। आता जंतर मंतरवरती व्हिडिओ पाहता मुस्लिम, बौद्ध, हिंदू, सिख सर्वजण मिळून त्या विद्यार्थ्यांची सेवा करत आहेत, त्या विद्यार्थ्यांची सोय करत आहेत। व्हिडिओ बघत असता मुस्लिम खाऊ घालत आहे, हिंदू लोक त्यांना हवा मारत आहेत, मुस्लिम लोक झोपलेल्या विद्यार्थ्यांना हवा मारत आहेत। तर हे सर्व एक आपल्या भारत देशाची प्रतिकृती, जे आपला खरा भारत देश आहे, सेक्युलर भारत देश आहे, याचा आपल्याला प्रतिबिंब दाखवतात। तर या सर्वांमध्ये फूट न पडू देता आपण आज या प्रोटेस्टला सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि सोनम वांगचुक सर सारखा हिरा आपल्याला गमवायचा नाहीये, त्यामुळे सोनम वांगचुक सरांना जे आहे आज सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे। त्यांनी आपल्याला म्हणजेच देशातील युवांसाठी आज ते लढत आहेत आणि आपल्यावरती त्यांनी विश्वास ठेवून आपल्या सर्वांना 20 तारखेला तिथे बोलवलं आहे। जरी आपल्याला शक्य होत नसेल, आपण पोस्टाद्वारे त्यांना मदत म्हणजे आपलं सहकार्य दाखवू शकतो, आपला पाठिंबा दाखवू शकतो। त्यानंतर सोशल मीडिया आपल्याकडे आहे, त्यानंतर आपल्याकडं
व्हिडिओ माध्यमातून आपण त्यांना पाठिंबा देऊ शकतो, ट्विट माध्यमातून आपण त्यांना पाठिंबा देऊ शकतो, किंवा इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब कोणत्याही माध्यमातून आपण या विषयावरती बोलणं अतिशय जास्त महत्त्वाचं आहे. कारण की पुढं चलून खूप विद्यार्थी आहेत जे नीट देतात. दरवर्षी भारतामध्ये जवळजवळ 20 लाखपेक्षा जास्त, म्हणजे आपण 25 लाख म्हणायला पण चुकणार नाही, 25 लाख विद्यार्थी नीट देतात. त्यानंतर 10 ते 12 लाख विद्यार्थी JEE देतात. असेच अनेक TET पेपर देतात महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी. TET मध्ये 4,28,000 विद्यार्थ्यांनी यावेळेस पेपर दिला होता. तर या सर्व इतके जास्त विद्यार्थी जे आहेत आपल्या भविष्यासाठी काटकसर करून अभ्यास करून लाखोंची फीस भरून इथे परीक्षेसाठी येतात. त्यानंतर यांनी सेंटर सुद्धा असे टाकतात, अबू धाबी सेंटर. हे सेंटर झालं म्हणजे दुसऱ्या देशामध्ये जायचं आहे का आता आम्ही परीक्षा द्यायला? तर हे असे जे यांचे चुका आहेत जे विद्यार्थ्यांवर लादल्या जातात, ज्यांना 100, शेकडो, 200, 300 किलोमीटर प्रवास करून परीक्षेच्या केंद्रावरती जाऊन परीक्षा द्यावी लागते. तर या सर्वांच्या विरोधात आपण आवाज उचलला पाहिजे. आणि नक्कीच एका व्यक्तीच्या राजीनाम्यानं काही बदल होणार नाही, पण ही एक सुरुवात ठरेल जी बदलाचे एक नवीन सकाळ आपल्या देशामध्ये आणल. ज्या दिवशी धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील त्यानंतर संबंधित जे प्रशासकीय अधिकारी असतील किंवा शासनातील बसलेले हरामखोर नेते असतील, हे जेव्हा राजीनामा देतील तेव्हा बदलाची एक नवीन सकाळ सुरुवात होईल. आणि त्यानंतरच आपल्याला विद्यार्थ्यांना खरा न्याय असा मिळेल, हे एवढं बोलतो आणि आज थांबतो. तुम्हाला दिल्ली येथील जंतर मंतर प्रोटेस्टवरती काय वाटतं? तुमचं मत नक्कीच कळवा. सर्वांना परत एकदा जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद, जिंदाबाद.